नमस्कार मित्रांनो. इतिहासात काही युद्धे अशी असतात जी तलवारींनी जिंकली किंवा हरली जात नाहीत, तर चुकीच्या निर्णयांनी आणि हरवलेल्या संधींनी ठरवली जातात. पानिपतचं तिसरं युद्ध हे असंच एक युद्ध होतं. 14 जानेवारी 1761 रोजी झालेल्या या लढाईने फक्त मराठा साम्राज्याला हादरवून सोडलं नाही, तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या भवितव्याची दिशा बदलून टाकली. हा पराभव केवळ रणांगणावर झाला नाही, तो अनेक महिने, अनेक निर्णयामधून आणि अनेक दुर्लक्षामधून हळूहळू तयार होत गेला. 18व्या शतकाच्या मध्यावर मराठा साम्राज्य ही भारतातील सर्वात प्रभावशाली सत्ता होती. दिल्लीपासून दख्खनपर्यंत मराठ्यांचा दरारा होता. मुघल सम्राट स्वतः मराठ्यांच्या संरक्षणावर अवलंबून होता. अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दाली वारंवार भारतावर स्वाऱ्या करत होता, पण प्रत्येक वेळी त्याला मराठ्यांच्या वाढत्या ताकदीची जाणीव होत होती. उत्तर भारतात स्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि परकीय आक्रमण कायमचं थांबवण्यासाठी मराठ्यांनी उत्तर मोहिमेचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता, पण त्याची अंमलबजावणी चुकीची ठरली. मराठे उत्तर भारतात गेले तेव्हा त्यांचा आत्मविश्वास शिखरावर होता. बाजीराव पेशव्यांच्या वेगवान मोहिमा, दक्षिणेतील विजय आणि दिल्लीवरचा प्रभाव या सगळ्यामुळे मराठे स्वतःला अजय मानू लागले. पण युद्धभूमीवर आत्मविश्वास जितका महत्वाचा असतो, तितकाच धोका अहंकाराचा असतो. हजारो किलोमीटर दूर परक्या प्रदेशात युद्ध करताना सर्वात महत्वाचा घटक असतो पुरवठा व्यवस्था. अन्नधान्य, घोड्यांसाठी चारा, दारुगोळा आणि सैन्याची सतत हालचाल. पण या सगळ्या बाबतीत मराठ्यांनी नियोजन केलं नाही. अहमद शाह अब्दाली हा केवळ आक्रमक नव्हता, तर एक चतुर रणनीतिकारही होता. त्याने थेट युद्धात न शिरता मराठ्यांचे पुरवठा मार्ग तोडले. उत्तर भारतातील स्थानिक सरदारांना आपल्या बाजूने वळवून मराठ्यांची रसद पूर्णपणे बंद केली. पानिपतच्या माळ रानावर मराठा सैन्य छावणीत अडकून पडलं. दिवसेंदिवस अन्न टंचाई वाढत गेली. सैनिक उपाशी राहू लागले. घोडे अशक्त झाले, आजार पसरले आणि मनोबल कोसळू लागलं. युद्ध सुरू होण्याआधीच मराठी मानसिकदृष्ट्या हरू लागले होते. या काळात झालेली दुसरी मोठी चूक म्हणजे स्थानिक भारतीय शक्तींची ठोस आणि सन्मानजनक युती न होणं. जाट, राजपूत, शीख आणि इतर उत्तर भारतीय शक्ती अब्दालीच्या विरोधात होत्या, पण मराठ्याबद्दल त्यांच्यात संपूर्ण विश्वास नव्हता. मराठ्यांनी त्यांना भागीदार न मानता अधीनस्थ मानण्याची भूमिका घेतली. परिणामी अनेक शक्ती तटस्थ राहिल्या. जर या सर्व भारतीय शक्ती एकत्र आल्या असत्या तर पानिपतचं युद्ध परकीय आक्रमणाविरुद्ध भारतीय एकतेचं प्रतीक ठरलं असतं. पण भारतीय राजकारणातील अंतर्गत मतभेद आणि अविश्वास यामुळे ही संधी कायमची निघून गेली. रणनीतीच्या बाबतीत मराठ्यांनी आपली सर्वात मोठी ताकदच दुर्लक्षित केली. मराठ्यांची खरी ओळख होती गुरिला युद्ध पद्धत, वेगवान घोडदळ, अचानक हल्ले आणि शत्रूला सतत थकवणं. मल्हारराव होळकर, जयाजी शिंदे यासारखे अनुभवी सरदार हीच रणनीती वापरण्याच्या बाजूने होते. पण सदाशिवराव भाऊंनी प्रतिष्ठेच्या आणि थेट विजयाच्या अपेक्षेने युरोपियन धर्तीचं मैदानी युद्ध स्वीकारलं. हीच निवड निर्णायक ठरली. मराठ्यांचा तोफखाना उत्कृष्ट होता, पण तो स्थिर होता. अफगाण सैन्याचं घोडदळ जलद, हलकं आणि अत्यंत चपळ होतं. त्यांनी मराठ्यांच्या मांडणीवर वारंवार हल्ले करून त्यांना गोंधळात टाकलं. अनेक तास चाललेल्या भीषण लढाईनंतर मराठ्यांची रचना कोसळू लागली. शेवटी 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या रणांगणावर इतिहासातील सर्वात रक्तरंजित पराभवापैकी एक घडला. हजारो सैनिक, सरदार, सामान्य लोक मारले गेले. मराठा साम्राज्याची सैनिकी ताकद एका दिवसात उद्ध्वस्त झाली.
या पराभवाचे परिणाम केवळ लष्करी नव्हते तर राजकीय आणि मानसिक होते. पेशवाईचं नैतिक बळ पूर्णपणे ढासळलं. पेशवा बाळाजी बाजीराव यांना हा आघात सहन झाला नाही असं अनेक इतिहासकार मानतात. उत्तर भारतातील मराठ्यांचं वर्चस्व काही काळासाठी संपुष्टात आलं.